कदमवाकवस्ती लोणी स्टेशन परिसरात गोमांस सदृश जनावरे कापून त्याचे मांस बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गोरक्षकांनी शुक्रवार दिनांक 8 रोजी पहाटे 12:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आणलाय। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी 3 जणांना अटक करून 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अविनाश राजेंद्र सोनकांबळे वय वर्ष 38, भोसले वस्ती, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे। शरीफ युसुफ कुरेशी वय वर्ष 42, राजधानी बेकरीच्या पाठीमागे, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे आणि शेरू पठाण राहणार पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर या प्रकरणी प्रकाश बाळकृष्ण खोले वय वर्ष 29, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश खोले हे गोरक्षक असून त्यांची लोणी काळभोर परिसरात एक मोबाईल शॉपी आहे। गोरक्षक प्रकाश खोले, ऋषिकेश कामठे, आकाश भैसाडे, राज गुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लोणी स्टेशन परिसरात जनावरांची कत्तल करून विक्री केली जात आहे असे समजले होते। त्यामुळे गोरक्षक लोणी स्टेशन परिसरात पाळत ठेवून होते। गुरुवारी 7 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास अविनाश सोनकांबळे हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी सुपर कैरी गाडीतील गोमांस सदृश मांस शेरू पठाण यांना हॉटेलमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी देत असताना आढळून आला। दरम्यान शरीफ कुरेशी याने त्याच्या मालकीच्या राजधानी बेकरीच्या पाठीमागे राहत असलेल्या घरामध्ये गोमांस सदृश जनावरांची कत्तल केली आहे। तसेच त्याच्याजवळ मांस विक्री करण्याचा कोणताही बेकायदेशीर परवाना नसतानाही तो मांस बाळगताना मिळून आला। या प्रकरणी प्रकाश खोले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1987 चे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना त्वरित अटक केली आहे। तर या कारवाईमध्ये 50,000 रुपये किमतीचा 4 चाकी टेम्पो आणि 30,000 रुपये किमतीचे 100 ते 150 किलो मांस असा सुमारे 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे हे करतायत। गोफार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा। गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश। स्मार्ट शेती साधनं, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि बाजारजोड सर्व एका छताखाली। आजच सामील व्हा गोफार्मलीमध्ये शाश्वत शेती, समृद्ध भविष्यासाठी।